छोट्या मोठ्या सगळ्या झाडांना राम मिठी मारत होते का? कारण ते मागच्या जन्मीचे शापित गंधर्व होते आणि त्यांना उशाप मिळालेला होता की पुढच्या जन्मात जो अवतार येईल त्या अवतार जेव्हा तुला स्पर्श करेल तेव्हा तुम्ही तुमचा उद्धार होईल. ते होते ते. यांना काय कळतं हे काही बोलतात है की नाही? म्हणजे आपण सुद्धा जेव्हा आपल्या समोर बोलतात ना तेव्हा मी तरी त्या त्यांना फोडून टाकत असते. त्यांना पटो अथवा न पटो मी माझं बोलून टाकत असते. म्हणून काय झालं आपलं हृदय परिवर्तन करता आलं पाहिजे असं श्रीरामांना करता येत होतं. पण आपण फार कठीण आहे हृदय परिवर्तन करणं. संताप आला की असा काही येतो की तो फासफूस केल्याशिवाय काही निघत नाही. थोड्या वेळाने बरी जाईल पण तेव्हा मात्र संताप न करता आपण एखाद्याला नम्रत्वाने जिंकणं ही फार मोठी गोष्ट आहे. शब्द रिप्लेसमेंट सहज होऊ शकतो. हृदय रिप्लेसमेंट ते वैद्यकीय प्रकारामध्ये होत असेल परंतु ते दुसऱ्याचं संतापी माणसाचं हृदय जर संतापी माणसामध्ये जर बसवलं उपयोग नाही. ते चांगल्याही माणसामध्ये बसवलं तरी उपयोग नाही. तो संतापी होईल चांगला माणूस. म्हणून हृदय परिवर्तन करणं फार कठीण आहे अवघड आहे. पण हे श्रीरामांनी केलं कारण विष्णूंचा अवतार होता. श्रीरामच हे करू शकत होते. म्हणून हृदयम जामदग्नी जित माझ्या हृदयाचं रक्षण ज्यांनी जामदग्नीला परशुरामाला अत्यंत नम्रत्वानं जिंकलं अशा श्रीरामांनी माझ्या हृदयाचं सुद्धा रक्षण करावं. पुढे काय मध्यम पातू खरध्वंसी. खराचा आणि मध्याचा संबंधच काय? काही आहे का संबंध आहे का? मध्यभागाचा पोटाच्या